श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. सध्या चैत्र नवरात्र हे सुरू आहे आणि या चैत्र नवरात्रामध्ये आपण शारदीय नवरात्राप्रमाणेच आपल्या कुलदेवीची सेवा पूजा ही करत असतो. तसंच आपल्या घराण्याच्या रीतिरिवाजानुसार परंपरेनुसार आपण या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीचे कुलाचार हे सुद्धा करत असतो. प्रत्येक घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे. आपली कुलदेवी ही आपल्या घराण्याची आई असते आणि ती आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आपल्या संपूर्ण घराण्याचं रक्षण करत असते. सांसारिक जीवन जगत असताना आपल्या संसारामध्ये ज्या काही अडचणी येत असतात तर त्या सर्व अडचणी समस्या दूर होण्यासाठी आपण प्रत्येकाने आपल्या कुलदेवीची सेवा ही केलीच पाहिजे. ज्या घरांमध्ये आपल्या कुलदेवीची आणि आपल्या कुलदेवतेची सेवा ही घडत असते तर त्या घरामध्ये कुठल्याच प्रकारच्या अडचणी समस्या या येत नाही आणि त्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते. म्हणून प्रत्येक घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा ही झाली पाहिजे. आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन आपण सर्वांनी आपल्या कुलदेवीचा कुलाचार मानसन्मान हा केला पाहिजे. वर्षभरातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा मानसन्मान हा केला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे शारदीय नवरात्राप्रमाणेच या चैत्र नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा ही केली पाहिजे. चैत्र नवरात्रामध्ये कुलदेवीची सेवा करताना कुलदेवीची ओटी भरणं हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण कुलाचार मानला जातो. तर तुम्ही चैत्र नवरात्रामध्ये जर अजूनही तुमच्या कुलदेवीची ओटीही भरली नसेल तर आता आज किंवा उद्या तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकतात. तुमच्या घराजवळ जिथे तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकतात. किंवा जर तुमच्या घराजवळ मंदिर नसेल तर तुमच्या देवघरामध्ये असलेल्या कुलदेवीच्या फोटोसमोर टाकासमोर किंवा मूर्तीसमोर तुम्ही ही कुलदेवीची ओटी भरलीत तरीसुद्धा चालेल. आणि कुलदेवीची ओटी ही आपल्याला कशी भरायची आहे, कुलदेवीची ओटी भरत असताना त्या ओटीमध्ये काय काय साहित्य हे असलं पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ हा चॅनलवर आहे. त्यामुळे तुम्हाला ही माहिती जर हवी असेल तर तुम्ही तो व्हिडिओ चॅनलवर जाऊन नक्की बघा. अष्टमी किंवा नवमी तिथीला तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटीही भरू शकता. चैत्र नवरात्रीतली अष्टमीची तिथी ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी तिथी मानली जात असते. आणि या अष्टमीच्या तिथीला जर आपण आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय किंवा सेवा केल्या तर यामुळे आपली कुलदेवी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते. आपल्या घरात धनधान्याची कमतरता ही आपल्याला आपल्या कुलदेवीच्या कृपेने कधीच भासत नाही. आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते. अत्यंत प्रभावी अशा या सेवा जर आपण अष्टमीच्या तिथीला केल्या तर यामुळे त्याचे 100% शुभ परिणाम आपल्याला मिळत असतात. या अष्टमीच्या तिथीला जर आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी जरी काही सेवा केल्या तर आपल्या घरामध्ये असलेलं दारिद्र्य हे दूर होत असतं आणि तसंच आपल्याला ज्या काही आर्थिक समस्या या जाणवत असतील तर त्यासुद्धा दूर होतात. आणि म्हणूनच चैत्र नवरात्रीतल्या या अष्टमीच्या तिथीला आपल्याला आपल्या कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही सेवा आपल्याला अष्टमीच्या तिथीला करायची आहे. तुमची जी कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीला तुम्हाला ही वस्तू अष्टमीच्या तिथीला अर्पण करायची आहे. भलेही मग तुम्ही या चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्या घरी घटस्थापनाही केलेली असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीला फोटोला किंवा टाकाला ही वस्तू आज अर्पण करायची आहे. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे आणि म्हणून तुमच्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही ही सेवा अवश्य करायची आहे. आणि आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत की चैत्र महिन्यातल्या चैत्र नवरात्रीच्या या अष्टमीच्या तिथीला आपल्याला आपल्या कुलदेवीला कोणती वस्तू ही अर्पण करायची आहे, ही सेवा आपल्याला कशी करायची आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी तर अष्टमीची तिथी ही नेमकी कधी आहे, 25 मार्च की 26 मार्च हेच आपण आता आधी जाणून घेऊया. तर चैत्र नवरात्रीतली ही अष्टमीची तिथी आज 25 तारखेला बुधवारी दुपारी 1:50 सुरू होत आहे आणि उद्या 26 मार्चला गुरुवारी अष्टमीची तिथी ही सकाळी 11:48 संपणार आहे. आणि उदया तिथीनुसार सूर्याने बघितलेली जी तिथी असते तर तीच तिथी आपल्या हिंदू धर्मामध्ये ग्राह्य धरली जात असते. त्यामुळे तुम्ही ही सेवा उद्या 26 तारखेला सकाळी 11:48 आधी केली तरीही चालेल किंवा मग आज 25 तारखेला जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर दुपारी 2 वाजेनंतर तुम्ही ही सेवा केव्हाही करू शकतात. आणि जर आज शक्य नाही झालं तर मग तुम्ही उद्या सकाळी 11:48 आधी अष्टमी तिथी असताना या सेवा करू शकतात. उद्या सकाळी 11:48 अष्टमी तिथी संपणार आहे आणि त्यानंतर नवमीची तिथीही सुरू होणार आहे. आणि म्हणून उद्याच आपल्याला दुपारी
11:48 रामनवमी ही साजरी करायची आहे. कारण प्रभू श्रीरामांचा जन्म हा दुपारी 12:39 नवमीच्या तिथीला झालेला आहे. उद्या दुपारी 12:39 नवमीची तिथी असणार आहे आणि म्हणून उद्याच आपल्याला रामनवमी ही साजरी करायची आहे. जरी सकाळी अष्टमीची तिथी असली तरी दुपारी 11:48 अष्टमीची तिथी संपणार आहे आणि नवमीची तिथीही सुरू होणार आहे आणि म्हणून उद्याच आपल्याला रामनवमी ही सुद्धा साजरी करायची आहे. आता ही सेवा जर तुम्ही उद्या करणार असाल सकाळी, तर तुम्हाला उद्या सकाळी तुमच्या देवघरामध्ये असलेल्या कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर शुद्ध पाण्याने अभिषेक हा करायचा आहे. हा अभिषेक तुम्ही शुद्ध पाण्याने पंचामृताने केला तरीही चालेल आणि हा अभिषेक करत असताना तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र हा म्हणायचा आहे किंवा मग नवार्णव मंत्र म्हणत तुम्ही हा अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. आणि यानंतर तुमच्या कुलदेवीची मूर्ती किंवा टाक तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि एका तांबणामध्ये थोडेसे तांदूळ म्हणजेच अक्षदा ठेवून त्यावर तुम्हाला ही कुलदेवीची मूर्ती किंवा टाक हा ठेवायचा आहे. आणि आजही जरी तुम्ही दुपारून ही सेवा करणार असाल तरी सुद्धा तुम्हाला या पद्धतीने आधी तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर अभिषेक हा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याप्रमाणेच पुढची सगळी सेवासुद्धा करायची आहे. ही सेवा करताना सर्वात आधी आपल्याला धूप, अगरबत्ती, दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्वतःला हळदी कुंकूसुद्धा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि यानंतर तांबणामध्ये ठेवलेल्या कुलदेवीच्या मूर्तीला किंवा टाकाला आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायचं आहे. आणि अष्टमीच्या तिथीला आपल्याला ही जी काही सेवा करायची आहे तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे आणि आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मूर्तीला किंवा टाकाला कुंकुमार्चनची सेवा ही करायची आहे. आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करत आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मूर्तीला किंवा टाकाला कुंकुमार्चन हे करायचं आहे. कुंकुमार्चनची सेवा ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे आणि म्हणूनच चैत्र नवरात्रीमधल्या अष्टमीच्या तिथीला आपल्याला आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चनची सेवा ही अवश्य करायची आहे. तुमची जी कुठली कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीचं मंत्र म्हणत तुम्हाला हे देवीला कुंकुमार्चन करायचं आहे किंवा मग ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै हा नवार्णव मंत्र म्हणत जरी तुम्ही कुलदेवीच्या मूर्तीला किंवा टाकाला कुंकुमार्चन हे केलं तरीसुद्धा चालेल आणि हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. किंवा मग तुम्हाला तुमची कुलदेवीचा मंत्र काय आहे हे माहीत नसेल तर मग तुम्ही ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करत जरी कुंकुमार्चन केलं तरीही चालेल. आणि कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर कुंकवाने अभिषेक करत असताना म्हणजेच कुंकुमार्चन करत असताना आपल्याला आपल्या उजव्या हाताचे मधले 2 बोटं आणि अंगठा यांचा वापर करून कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन हे करायचं आहे. आपल्या उजव्या हाताच्या मधल्या या 2 बोटांनी आणि अंगठ्याने चिमूटभर कुंकू हे आपल्याला उचलायचं आहे आणि आपल्या कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर खालून वर याप्रमाणे म्हणजेच देवी मातेच्या पायापासून तर डोक्यापर्यंत या पद्धतीने आपल्याला हे कुंकुमार्चन देवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर करायचं आहे. आणि हे कुंकू अर्पण करत असताना आपल्याला आपल्या कुलदेवीचा मंत्र हा म्हणायचा आहे किंवा नवार्णव मंत्र हा म्हणायचा आहे. आणि जर तुमच्याकडे तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती नसेल तर मग तुम्ही एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीला तुमच्या कुलदेवीचं स्वरूप तुम्हाला मानायचं आहे आणि त्या सुपारीला अभिषेक करून झाल्यानंतर याच पद्धतीने कुलदेवीचा मंत्र म्हणत किंवा नवार्णव मंत्र म्हणत कुंकुमार्चन हे करायचं आहे. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे आणि या सेवेने आपली कुलदेवीही आपल्यावर प्रसन्न राहते. आपल्या कुलदेवीचा अखंड कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभराट होते. ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा ही केली जात नाही तिथे भरपूर अडचणी, समस्या या निर्माण होत असतात आणि याउलट ज्या घरामध्ये कुलदेवीची अगदी वेळोवेळी सेवा केली जाते तर तिथे कुठल्याच अडचणी, समस्या निर्माण होत नाही. आणि म्हणूनच ही सेवा तुम्ही चैत्र नवरात्रीतल्या अष्टमी तिथीला अवश्य करा. आज दुपारी 2 वाजेनंतर केली तरी सुद्धा चालेल किंवा उद्या सकाळी 11:48 आधी केली तरीही चालेल. आणि कुंकुमार्चनची ही सेवा केल्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा टाक तसाच दिवसभर त्या कुंकवामध्ये राहू द्यायचा आहे. आजच संध्याकाळी जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला आज रात्रभर कुलदेवीची मूर्ती किंवा टाक त्या कुंकवामध्ये तसाच राहू द्यायचा आहे आणि उद्या सकाळी ती मूर्ती किंवा टाक तुम्हाला त्या कुंकवामधून काढून घ्यायचं आहे आणि ते कुंकू तुम्हाला एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे. आणि उद्या सकाळी जर सेवा केली तर तुम्हाला जर सकाळी सेवा केल्यानंतर ती मूर्ती किंवा टाक तुम्हाला जर त्या कुंकवामधून उचलून घ्यायचं असेल तर तुम्ही उचलून घेऊ शकतात आणि मूर्ती किंवा टाक तुम्ही स्वच्छ पुसून तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात. आणि हे जे सेवा केलेलं कुंकू आहे तर ते कुंकू आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि कुठल्याही देवपूजेमध्ये हे कुंकू आपल्याला चुकूनही वापरायचं नाही आहे. तर हे कुंकू आपण कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या कपाळाला लावायचं आहे. अगदी रोज जरी तुम्ही हे कुंकू तुमच्या कपाळाला लावलं तरीही चालेल. आपल्या घरातील सर्व सदस्यांनी हे कुंकू रोज आपल्या कपाळाला लावायचं आहे. या कुंकुवामध्ये देवी तत्व हे उतरलेले असते आणि देवीचा आशीर्वाद म्हणून आपण हे कुंकू आपल्या घरातील प्रत्येकाने आपल्या
कपाळाला रोज लावायचा आहे. आणि तुमच्याकडे जर तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या फोटोच्या चरणांशी हे कुंकुमार्चन करायचं आहे. तर याप्रमाणे अत्यंत श्रेष्ठ आणि प्रभावी अशी ही आपल्या कुलदेवीची सेवा आहे. आणि म्हणून आपल्या कुलदेवीचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर कायम राहावा यासाठी चैत्र अष्टमीला ही सेवा तुम्ही अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.